पुणे लोणावळा दरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका असावी हा विषय मागील तब्बल 47 वर्षांपासून प्रलंबित राहिलेला विषय असल्याचं एका अहवालात म्हटलं गेलंय, ज्याबद्दल नुकत्याच सादर झालेल्या राज्य अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यामुळे पुणे लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वेत सुधारणा होऊ शकते अशी सुद्धा अपेक्षा आता व्यक्त करण्यात येते. त्यामुळे तो निर्णय नेमका काय आहे, त्याचा नागरिकांना कशा प्रकारे फायदा होणार आणि या सगळ्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर शब्दात समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. महाराष्ट्राचा 2026-27 या वर्षाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच सादर केलाय. हा अर्थसंकल्प केवळ आर्थिक आराखडा नसून आगामी काळातील विकासाचा रोड मॅप असं सुद्धा त्याला म्हटलं जात आहे. कारण पुणे मुंबई या रेल्वे प्रवासातील सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या पुणे लोणावळा दरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका व्हावी ही कित्येक वर्षापासूनची मागणी आजपर्यंत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रखडत राहिली. मात्र अलीकडच्या काळातील मुंबई पुणे या महामार्गावरच्या वाहतूक कोंडीच्या घटना पाहिल्या असता आणि त्यामुळे पुणे आणि मुंबई या रेल्वे प्रवासाला लोकांकडून दिली जाणारी पसंती यामुळे यावर प्रचंड ताण सुद्धा आता येऊ लागलाय. आणि म्हणूनच मुंबई आणि पुणे यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद करण्याच्या हेतूनं शिवाय दोनच मार्गिका सध्या अस्तित्वात असल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेता अर्थसंकल्पात तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचा गांभीर्याने विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आलाय. सादर केलेल्या अर्थसंकल्पात असं म्हटलं गेलंय की पुणे लोणावळा या एकूण 63.87 किलोमीटर लांबीच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं काम मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत हाती घेण्यात आलंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मार्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका उभारली जाणार असून यासाठी तब्बल 5,100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं म्हटलं गेलंय. दरम्यान ही मार्गिका तयार झाल्यानंतर पिंपरी चिंचवड आणि मावळ यामधील रेल्वे सेवा अधिकच बळकट होईल. शिवाय अनेक रेल्वे गाड्यांचा मार्ग सुद्धा आता यामुळे मोकळा होईल आणि सुरळीत सुद्धा होणार आहे. पण तो नेमका कशा पद्धतीने किंवा कसा होणार आहे ते सुद्धा आपण पाहूयात. तर सध्या पुणे लोणावळा या मार्गावर दोनच रेल्वे मार्गिका अस्तित्वात आहे. त्यामुळे बऱ्याचदा लांब पल्ल्यांच्या गाड्यांमुळे लोकल गाड्यांना किंवा जवळच्या गाड्यांना सायडिंगला लावलं जातं. परिणामी साधारण दररोज 41 लोकल गाड्यांची कोंडी होत असते असा आकडा सुद्धा समोर आलाय. त्यामुळे लोकल गाड्यातून दैनंदिन आणि या मार्गावर प्रवास करणारे अनेक कर्मचारी, शाळेतील मुलं असो किंवा व्यापारी असो, या सगळ्यांसाठीच ही समस्या आता रोजची बनत असून डोकेदुखी सुद्धा बनलेली आहे. त्याचबरोबर या दोनच मार्गिका असल्याने लोकलच्या अनेक गाड्यांचं वेळापत्रक बिघडतं. सोबतच घाट विभागामध्ये रेल्वे वाहतूक अधिक संवेदनशील असते आणि त्यामुळे दोनच मार्गिका असल्यामुळे एखादी अडचण आली तर पूर्ण वाहतूक सेवा ही विस्कळीत होण्याची शक्यता सुद्धा अनेकदा उद्भवलेली आहे. त्यात पावसाळ्यात तर आणखीनच गंभीर परिस्थिती या ठिकाणी उद्भवते आणि 2-2 तास ट्रेन सुद्धा लेट होण्याच्या अनेक घटना आपण पाहिलेल्याच आहेत. पण या दोन नव्या मार्गिका सुरू झाल्या तर त्यानंतर लाखो चाकरमान्यांचा प्रवास सुकर होईल. लांब पल्ल्यांच्या गाड्या मालवाहतूक स्वतंत्र मार्गावरून करता येऊ शकते आणि यामुळे लोकलच्या वेळेत सुद्धा बदल होणार नाही. शिवाय अनेक गाड्यांना सिग्नल नसल्याने तो थांबण्याचा प्रश्न सुद्धा मिटेल. याशिवाय या मार्गावर एकूण 4 मार्गिका सुद्धा उपलब्ध होतील आणि त्यानंतर रेल्वे गाड्यांच्या संख्येत सुद्धा प्रचंड वाढ करता येऊ शकते, ज्यामुळे नागरिकांना आरामात प्रवास करता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेत प्रवास करता येईल. शिवाय यामुळे महामार्गावर सुद्धा वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. कारण रेल्वेने लोक वेळेत पोहोचू लागले तर नक्कीच रेल्वेने प्रवासाला लोक जास्त पसंती देतील असं सुद्धा अंदाज आपण वर्तवू शकतोय. तसं पाहायला गेलं तर केंद्र सरकारनं 2014 ते 15 मध्ये या दोन मार्गिकांची घोषणा केली होती आणि त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा अर्थात DPR तयार झाला होता आणि त्यासाठी 2017 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद होती. परंतु DPR तयार करताना त्याचा खर्च 2,100 कोटी होता, जो 2022 मध्ये हा खर्च 2,200 कोटी रुपयांवर गेला आणि आता हा आकडा 7,500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेला असल्याचं सुद्धा म्हटलं जातंय. त्यात भूसंपादनासह सर्व कामांचा समावेश आहे. केंद्रीय रेल्वे विभाग आणि राज्य सरकार प्रत्येकी 50% खर्च करतील. राज्याच्या 50%मध्ये पुणे, पिंपरी चिंचवड या महापालिकांचा सुद्धा वाटा असणार आहे. बरं, आता आपण हे पाहिलंच की या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेची किती गरज आहे. पण याबद्दल बोलताना पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघाचे माजी अध्यक्ष इक्बाल मुलानी यांनी प्रतिक्रिया अशी दिली आहे की सध्या दोनच मार्गिका असल्यामुळे त्यांच्या दुरुस्तीसाठी सुद्धा वेळ मिळत नाही आणि त्यामुळे नव्या मार्गिकांची खरंच खूपच आवश्यकता आहे. मात्र सुरुवातीला म्हटल्यानुसार की राज्य अर्थसंकल्पात याबाबत घोषणा जरी झाली असली तरी सुद्धा भूसंपादन आणि प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी अधिकृत माहिती देण्यास नकार दिलाय. पण असं म्हटलं गेलंय
की हे काम सुरू झाल्यानंतर किमान 5 वर्ष तरी लागतील या कामासाठी, म्हणजे हे काम पूर्ण व्हायला साधारण 5 वर्ष लागतील असा अंदाज आहे. कारण लोणावळा खंडाळा हा घाट भारतातील सर्वात अवघड रेल्वे घाटांपैकी सुद्धा एक मानला जातोय. त्यामुळे आता या प्रकल्पाच्या अंमलबजावणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आणि पुन्हा पुणे आणि लोणावळा दरम्यान तिसरी व चौथी मार्गिका नेमकी कधी पूर्ण होणार असा प्रश्न सुद्धा निर्माण झालाय. त्यात एकदा का या मार्गिका पूर्ण झाल्या तर मात्र पुणे आणि मुंबई दरम्यानच्या रेल्वे प्रवासात मोठा बदल घडू शकतो, ज्याचा फायदा इतर राज्यातून येणाऱ्या गाड्यांना सुद्धा नक्की होईल. तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र तुम्ही अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.